आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का? चला किती क्वेश्चन झाले तरी? 21वा क्वेश्चन. चला 21वा क्वेश्चन. एक रक्कम आहे 12% वार्षिक सरळ व्याजदराने गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षानंतर 4140 रुपये होते. तर ती रक्कम काय विचारली तुम्हाला? ती रक्कम काढायची म्हणजे काय काढायचं रे आपल्याला? आवाज एकदम क्लिअर येतो का? एकदा कमेंट करा. पी काढायचं ना, पी 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 काढायचं आपल्याला, पी रज. पी काढायचं आपल्याला, पी. पी काढण्यासाठी रास किती आहे रे? 4140 आहे. गुणाकारामध्ये किती आलं? 100 आलं राजा. छेदामध्ये 100 अधिक टक्के 12 आहेत. व्याजाचा दर 12%. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर राजा. ऍडिशन केली किती आली? 125 आली. सॉरी 125 नाही, 12 पंचे 60 आलं ना. 60 आलं. 100 किती आलं? 60 आलं. 160. शून्याला शून्य गेला. बे पंचे 10, बे 8 16. भाग जातोय का बघा? शेवटचे 3 अंक घेतले. 8 1 8 राहिले किती रे? 6. 2 न भाग जातोय ना. ठीक आहे, 2 न भाग घालूया. बे चोक 8 किंवा 4 न घालूया आपण डायरेक्ट. 4 ने. 4 2 8, 4 1 4, 4 0 0, 4 3 किती आलं रे? 12. राहिले 2. 4 पंचे 20 राजा. भाग जात नाही का? भाग जात नाही का रे? एकच मिनिटात गणित काही झालं का बघतो. व्याज आहे, व्याज आहे. 5 वर्षानंतर व्याज माना, व्याज.
व्याज प्राप्त झाले. व्याज व्याज आहे, व्याज आहे, व्याज आहे, व्याज आहे. 5 वर्षानंतर व्याज प्राप्त होते 4,140. 4,140 व्याज प्राप्त होते रे. व्याज आहे ते व्याज. व्याज आहे 4,140 बरोबर पी काढायचं आपल्याला. गुणाकारामध्ये 12, गुणाकारामध्ये किती आलं 5, छेदामध्ये किती आलं 100 आलं राजा. चला इथं भाग दे. बे एक बे बे सॉरी 5 1 5, 5 2 10, 5 0 0. बे एक बे 0 0, बे सक किती आलं 12. पुन्हा भाग जातो दोन्ही. बे पंचे 10, बे त्रिक किती आलं 6 आलं राजा. चला 3 4 4 किती आलं रे 8, 8 1 9, 3 ने भाग जातो डायरेक्टली. 3 1 3 राहिला 1, 3 त्रिक 9, राहिले किती 2, 3 8 24, 3 0 0 राजा. 1380. 5 गुणाकाराला इकडं इकडं भागाकाराला इकडं गुणाकाराला येईल. बरोबर काय आलं तुमचं पी आलं राजा. पी हे ना रास नाही, रास व्याज. व्याज प्राप्त होते 5 वर्षानंतर. व्याज प्राप्त होते. 5 0 0, 5 48, 7ला 4 खाली 0, 5 त्रिक 15, 15 आणि 4 किती आले 19, 7ला गेला 1, 5 1 5, 5 1 6, 6,900 रुपये पी आला का चेक करून घ्या. म्हणजे मुद्दल आली 6,900 रुपये. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. आला का रे? पर्याय क्रमांक 2 आला का? जाऊया का पुढे? आलं का? हा ठीक आहे चला. आयच्या सरळ व्याजाच्या 5% वार्षिक दराने 1,000 रुपये उधार घेते. 4 वर्षानंतर कर्ज फेडण्यासाठी तिला किती रुपये द्यावे लागतील विचारले तुम्हाला. किती रुपये द्यावे लागतील तिला? झालं किती आलं रे? 200 रुपये. किती आलं रे? 200 रुपये. सरळ व्याजाच्या 5% वार्षिक दराने 1,000 रुपये उधार घेते. 4 वर्षानंतर कर्ज फेडण्यासाठी तिला किती रुपये द्यावे लागतील? किती रुपये द्यावे लागतील विचारले रे. किती रुपये द्यावे लागतील म्हणजे तुला काय व्याज काढून घे, एस आय काढून घे. एस आय बरोबर किती आहे तुझं 1,000 आहे. व्याजाचा दर 5% आहे. किती कालावधी आहे 4, छेदामध्ये किती आला 100, 0 0 0 गेले, 5 चोक 20 आला, 20 वरती 1 0 आला राजा. एस आय किती आला 200 आला. 200 तू 200 देणार का रे 4 वर्षानंतर? 2 वर्षानंतर आपण 200 देणार का नाही? 1,000 रुपये तर द्यावे लागतील आपल्याला मुद्दल प्लस त्याच्यावरचं व्याज 200 द्यावं लागेल. टोटल किती द्यावं लागेल 1,200 रुपये द्यावे लागतील. 1,200 रुपये. 1,200 आलं का ऑप्शन क्रमांक 1 चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करा. 1,200 द्यायचे रे. व्याज थोडीच म्हटले का? किती रक्कम कर्ज फेडण्यासाठी किती रक्कम देणार तुम्ही? व्याज देताय म्हणजे कर्ज फेडत नाही तुम्ही, फक्त व्याज देताय त्या कर्जावरच. चला पुढं. जर संगीता सरळ व्याजाच्या 4.5% वार्षिक दराने 37,000 रुपये जमा करते तर तिला 2 वर्षानंतर किती रक्कम प्राप्त होईल? किती रक्कम प्राप्त होईल म्हणजे तुम्हाला रास काढायची आहे. रास मुद्दल अधिक व्याज. झालं का रे?
4330 आलं का? किती रक्कम होईल विचारले ना आपल्याला, बरोबर का रे? व्याज काढून घेता, व्याज काढा अगोदर, व्याज काढा किंवा डायरेक्ट काढलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. आपण मुद्दल काढण्यासाठी काय करतो रे? मुद्दल काढण्यासाठी डायरेक्ट सूत्र लिहितो मी. मुद्दल काढण्यासाठी आपण रास लिहितो. रास किती आहे आपली? रास आहे का आपल्याकडे? ती नाहीये. रास काढायची आपल्याला, एक काढायचं. एक गुणाकारामध्ये किती आला? 100. छेदामध्ये 100 अधिक 4.5 गुणाकारामध्ये किती वर्ष कालावधी आहे? 2 वर्षानंतर म्हटलंय. 2 घ्या इथं. मुद्दल किती आहे रे? 37,000 आहे. 37,000. चला कॅल्क्युलेशन करा सगळं. मुद्दल इथं 37,000 आहे. 37,000 इथं लिहितो. चला 45 दोन्ही किती आलं? 90 आलं. 1 डावीकडे 109 आलं राजा. म्हणजे 9 आलं. टोटल ऍडिशन केली किती आलं? 109 आलं. म्हणजे 37,000 गुणाकारामध्ये हे 100 अधिक 9 109 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. आणि 100 तुमचं कशाला आहे? गुणाकाराला ते भागाकाराला येईल. 2 शून्याला 2 शून्य गेले राजा. राहिलं काय? 370 गुणाकारामध्ये 109 राहिला. या दोघांचा गुणाकार करा, उत्तर मिळून जाईल तुमचं. चला 370 गुणाकारामध्ये 109 आलं. 900 9 63 हातच्याला 3 हातच्याला 6 खाली 3 9 त्रिकाले 27 27 आणि 6 किती आले रे? 33 आले. अधिक 0 0 आणि 0 अधिक अधिक 0 7 आणि 3 राजा 0 3 3 7 आणि 3 10 हातच्याला गेला 1 3 आणि किती आला? 4 40,330 आलं का? चेक करून घ्या. 40,330 रास आली का? चेक करून घ्या. आली का रे? 40,330. चला आली. ठीक आहे. चला पुढं. भावनाने 26 मार्च 2018 एका व्यक्तीकडून 15% वार्षिक सरळ व्याज दराने 4,500 रुपये उधार घेतले. त्याच वर्षी 7 जूनला कर्जाची परतफेड केली. तिला आपले कर्ज फेडण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील विचारलं तुम्हाला. किती रुपये कर्ज फेडण्यासाठी द्यावे लागतील याचा अर्थ तुम्हाला रास काढायचा बेटा. रास काढायची आहे. मुद्दल पण द्यायची आणि व्याज पण देऊन टाकायचं आहे. झालं का रे? 26 मार्च 2018 पासून दिवस काढा ना. मार्च, एप्रिल, मे आणि तुमचे जून बाळा. मार्चचे किती येणार तुमचं? 26 मार्च नाही पकडायचं, कारण तुम्ही काय केलंय? 26 मार्चला कर्ज घेतले, लक्षात ठेवा. त्या दिवशी व्याज नाही लागणार तुम्हाला. म्हणजे मार्चचे किती डे आले तुमचे? 5 आले. प्लस एप्रिल किती आहे तुमचा? 30 आहे. मे किती आहे तुमचा? 31. जून किती तारीख आहे रे? 7. शेवटच्या दिवसाचं मात्र तुम्हाला व्याज द्यावं लागेल 7 जूनचं, लक्षात ठेवा. ऍडिशन करा. 7 8 8 आणि 5 किती आले? 13. हातच्याला गेला 1 3 आणि 3 6 ने किती आलं? 7. एकूण डे किती आले तुमचे? 73 आले. SI काढून घ्या अगोदर. SI काढा. SI बरोबर काय रे तुमचं? P आहे. किती कर्ज घेतलं होतं? 4,500 रुपये कर्ज घेतलं होतं. गुणाकारामध्ये व्याजाचा दर 15% होता आणि कालावधी 73 दिवसासाठी घेतलं होतं. 73 भागीला किती करायचं? 365 करायचं. का रे 365 करायचं? कारण आपल्याकडे ते 2 वर्ष असतात राजा. आपल्याकडे ते 2 वर्ष असतात. एक लीप वर्ष असतं आणि कुठलं असतं? एक साधारण वर्ष असतं आपल्याकडे ते. मग मला सांगा 2018 कुठलं आहे तुमचं? साधारण आहे. लीप थोडीच आहे का? साधारण वर्षामध्ये एकूण डे किती असतात तुमचे? 365 असतात. म्हणून 365 न काय करायचं? भाग द्यायचा राजा. ओके. चला छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं. 100 2 शून्याला 2 शून्य गेले. 73 1 73 73 5 365 5 1 5 5 3 किती आलं? 15. 45 गुणाकारामध्ये किती आलं? 3 आलं बेटा. 3 5 15 हातच्याला गेला 1 3 चौक 12 आणि किती आलं? 13.
135 काय आलं रे? व्याज आलं, व्याज. म्हणजे 135 रुपये व्याज द्यावं लागेल. किती दिवसाचं? 73 दिवसाचं व्याज द्यावं लागेल. पण आपल्याला विचारलं पूर्ण कर्ज फेडण्यासाठी तिला रक्कम किती द्यावी लागेल. तिला कर्ज फेडण्यासाठी मुद्दल 4,500 तर द्यावं लागेल, प्लस त्या 4,500 वरती 73 दिवसाचं व्याज किती? 135 पण द्यावे लागतील राजा. 35 ऍड करा. 5, 3, 5 आणि 1, 6 आणि 4, 4,635 रुपये द्यावे लागतील. कर्ज फेडण्यासाठी तिला भावनाला किती रुपये द्यावे लागतील? 4,635 रुपये. ऑप्शन क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 आला खरे. हा ठीक आहे, चलो आगे. चला, एक व्यक्ती 12,000 रुपये मध्ये एक वॉशिंग मशीन खरेदी करतो. लगेच 2,000 रुपयाची भुगतान करतो. राहिलेली रक्कम एका वर्षानंतर भरतो किंवा करतो, लक्षात ठेवा. त्याच्यावर 10% वार्षिक सरळ व्याज दराने जमा करतो. म्हणजे वार्षिक सरळ व्याज त्याला किती लागला? 10% लागलाय. वॉशिंग मशीन साठी जमा केलेली एकूण रक्कम काय विचारली तुम्हाला? तेरा हजार. काय रे बाबा, वॉशिंग मशीन खरेदी करायला गेला, 12,000 रुपयाला होती. लगेच त्यानं डाऊन पेमेंट केलं 2,000चं. 12,000ला वॉशिंग मशीन होती, त्यानं डाऊन पेमेंट केलं 2,000चं. म्हणजे राहिले किती रे बाबा? 10,000 राहिले. 10,000. 10,000 रुपये राहिले आणि 10,000 रुपये रक्कम काय केली त्यानं? 1 वर्षानंतर दिली आहे. एका वर्षानंतर दिली, पण त्या 10,000वर त्याला 10% लागलाय राजा. ह्या 10,000चा 10% जर काढला तुम्ही, तर 10% किती आला रे तुमचं? इथला एक शून्य, इथले 2 शून्य गेले, तर इथं तुमचे काय राहिले? 100वरती अजून एक शून्य इथला जोडला. 1,000 व्याज आलं. 1,000. एका वर्षाचं व्याज किती आलं रे? 1,000 आलं राजा. म्हणजे ते 10,000 राहिले होते शिल्लक द्यायचे, ते 10,000 तर द्यावे लागतील, प्लस 1,000. टोटल असे किती झाले तुमचे? 11,000 द्यावे लागतील. बरोबर का रे? 11,000 रुपये प्लस पहिले 2,000 त्याने दिलते, प्लस पहिले त्यानं 2,000 रुपये डाऊन पेमेंट केलं. 0 0 0 2 आणि 1 3 आणि 1, टोटल त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागली? 13,000. 13,000. 13,000 आली का? चेक करून घ्या रे. कशी आली कळालं का? 12,000ला ठरली होती मशीन, 2,000 काय केलं आपण तिथं? लगेच भुगतान करून टाकलं. राहिले किती द्यायचे? 10,000. 10,000 आपण एका वर्षानंतर दिले. म्हणजे 10,000वरती एका वर्षाला व्याज किती लागलं? 1,000 रुपये लागलं. म्हणजे ते 1,100 रुपये आणि पहिले 2,000 भरले, असे किती? 13,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. 3,680 रुपये रक्कम 6 वर्षासाठी 12.5% वार्षिक सरळ व्याजदराने गुंतवणूक करतो. तर रास किती विचारलेली आहे तुम्हाला? झालं का रे? 3,680 रुपये रक्कम 6 वर्षांसाठी 12.5% वार्षिक सरळ व्याजदराने गुंतवणूक करतो. तर रास किती विचारले तुम्हाला? रास काढायचे ना आपल्याला राजा. रास काढण्यासाठी काय करतो रे आपण?
रास बरोबर मुद्दल किती 3680 गुणाकारामध्ये किती आलं 100 आलं राजा. छेदामध्ये 100 अधिक 12 पॉईंट किती 5 गुणाकारामध्ये किती वर्ष 6 वर्ष राजा. चला 12.5 गुणाकारामध्ये 6 करूया. 6 पंचे 3 30 हातच्याला 3 खाली 0 6 दोन्ही 12 12 3 आले 15 6 1 6 6 ने किती आलं 7 आलं राजा. चला 1.1 डावीकडे सरकवला तर किती आलं तुमचं 75 आलं 75. 6 वर्षाचं व्याज आलं ते किती आलं 75. टोटल रक्कम किती होणार तुमची 3680 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये शहित गुणाकार केला 75 आला म्हणजे 100 किती आला तुमचा 75 राजा. बरोबर का रे. चला भाग द्या 25 चोक किती आलं 100 राजा. 25 अक्क 150 25 सत्ता 175 आलं. 7 ने भाग द्यावा लागेल 7 5 किती आलं 35 राजा. राहिले किती रे 1 राहिला. 7 1 7 7 दोन्ही किती आले 14 राहिले 4. काय चुकलं रे. हा 12.5 आहे ना 6 पंचे 30 हातच्याला 3 6 दोन्ही 12 12 आणि 3 15 हातच्याला गेला 1 6 1 7 75 आलं ना 175. 3680 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 100 अधिक दोघाचा गुणाकार किती आला 75 आला राजा. दोघाची ऍडिशन केली 3680 गुणाकारामध्ये किती आलं 100 आलं. छेदामध्ये 100 किती आलं 75 आलं 75. चला 25 चोक किती आलं 100 आलं राजा. 25 सक्क किती आलं 150 25 सत्ता किती आलं 175. भाग द्या आता डायरेक्टली 7 1 7 7 5 किती आलं 35 राहिला 1 7 1 7 7 दोन्ही किती आले 14 राजा. बरोबर करे 18 मधून 14 गेला राहिला 4. काय चुकतंय रे. ठीक आहे करूया का पुन्हा. ठीक आहे पॉइंट मध्ये भाग काढतो पॉइंट मध्ये येते ना. ठीक आहे 7 5 किती आलं रे 35 आलं. ओके राहिला किती रे 5 वरचा 0 घेतला 7 7 किती आलं पॉइंट घेतला 49 आलं. काय चुकतं एकदा कमेंट करा रे काय चुकलं. काय चुकलं काय चुकलं कळलं. व्याज काढतो एसआय काढतो एसआय 3680 गुणाकारामध्ये 6 12.5 टक्के माझ्या खाली किती आलं 100 राजा. 1.1 खाली वाढवला 1 गेला शून्याला 0 कॅन्सल झाला 25 चोक 100 25 5 किती आलं 1,200. काय तर चुकत होतं. बे त्रिक 6 बे दोन्ही 4 बे 1 बे राहिला 1 बे 8 16 आणि बे चोक किती आलं 8 184 गुणाकारामध्ये 5 त्रिक किती आलं 15 आलं 15. बरोबर का रे. अरे काय चुकत होत 15 किती 15 चोक किती आलं 60 हातच्याला 6 खाली 0 15 8 120 120 आणि 6 126 हातच्याला 12 खाली किती आले 6 15 1 15 15 आणि 12 किती आले बघा तुमचे 27 आले 27 2760 काय आलं तुमचं व्याज आलं व्याज राजा. विचारली रास आपली मुद्दल होती 3680 अधिक तुम्हाला काय करायचं व्याज किती आहे 2760 ऍड करून टाका 0 8 6 14 हातच्याला गेला 1 8 8 6 किती 14 हातच्याला गेला 1 3 2 5 5 आणि 1 6 6640 रास आली का चेक करून घ्या 6640 रास आली का चेक करून घ्या. मग आपण येणं अपेक्षित होतं काय चुकत होतं कळलं नाही. 6640 आली का चेक करून घ्या राजा. चला पुढं 6800 रक्कम 8% वार्षिक सरळ व्याजदराने दिली जाते. 5 वर्षानंतर काढलेली एकूण रकमेच्या अर्धी रक्कम शेअर बाजारात निवेश केली जाते. तर राहिलेली रक्कम काय विचारले तुम्हाला.
झालं का रे? पाच वर्षानंतर काढलेली एकूण रक्कम म्हणते. रास काढा की अगोदर. बरोबर का रे? रास काढा. रास काढायची आपल्याला बेटा. मुद्दल आपली 6,800 आहे. गुणाकारामध्ये 100 आलं. छेदामध्ये किती आलं तुमचं? शंभर अधिक व्याजाचा दर 8 आहे. किती वर्ष? 5 रे. 8 पंचे किती आलं? 40 आलं. 6,800 गुणाकारामध्ये किती रे? 100. छेदामध्ये 100 अधिक 40 आलं 140 राजा. शून्याला शून्य गेला. 14 चोक बघा. 14 साईन चोक 24. 6 पुढे जाते. 4 चोक 16. 4 5 56. 14 चोक किती आलं? 56 आलं राजा. राहिले किती रे तुमचे? 4 12. भाग जात नाही का रे काय? एक मिनिट एस आय काढतो मी. एस आय काढतो अगोदर. जाऊ दे. एस आय काढतो. 6,800 गुणाकारामध्ये 8. गुणाकारामध्ये किती आला? 5. छेदामध्ये किती आलं? 100. 2 शून्य 2 शून्य गेले. 68 गुणाकारामध्ये 8 पंचे किती आलं? 40. चला शून्य तसाच ठेवला. 4 8 32. हातच्याला 3 खाली 2 आला. 4 सक्क 24. 24 2 आले 27. 2,720 एस आय आला बघा. 2,720 काय आला? एस आय आला तुमचा. मग तुमचं एक काढून घ्या. एक किती आहे तुमचा? पी आहे तुमचा 6,800 अधिक तुमचा एस आय किती आहे? 2,720 आहे बेटा. 0 2 8 आणि 7 किती आले? 15. हातच्याला गेले 6 2 8. 8 आणि किती आला? 9. ए जो आला ना आपली रास आली ना. रास किती आली? 9,520 आली. मग काय म्हणते? जेवढी रक्कम तुम्ही काढली ना 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर किती रक्कम काढली? 9,520. त्यातली अर्धी रक्कम तुम्ही शेअर बाजारामध्ये निवेश केली. तर राहिलेली रक्कम काय विचारले? अर्धी रक्कम करायची. त्याला 2 भागा. बे चोक 8 राहिला 1. बे 7 14 राहिला 1. बे सक्क 12. बे 0 0. 4,700 रुपये रक्कम आपण काय केली? शेअर बाजारामध्ये गुंतवली आणि 4,700 रुपये राहिलेली शिल्लक रक्कम आहे तुमची. 4,760 रुपये आली का? चेक करा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. जाऊया करे पुढं. चला पुढच्या ह्याच्याकडं. झालं का रे? सरळ व्याजाचा दर काय विचारले तुम्हाला? सरळ व्याजाचा दर विचारले. 750 वरती 3 महिन्याचं सरळ व्याज 18 रुपये होते. एस आय बरोबर पीआरएन किंवा पीआरटी छेदामध्ये 100. एस आय किती आहे रे? 18 आहे. पी किती आहे? 750. आर काढायचा आहे. कालावधी किती आहे? 3 महिने आहे राजा. व्याजाचा वार्षिक दर काढायचा. प्रतिवर्षाचा दर काढायचा. तुमचा कालावधी हा महिन्यामध्ये आहे. तुम्हाला तो वार्षिक करावा लागेल. लक्षात ठेवा. याला 12 ने भागा 3 ला. छेदामध्ये किती आलं? 100 आलं. 100
3 एके 3, 3 चोक 12 राजा. चला भाग द्या. शून्याला शून्य कॅन्सल झाला. चला 5 दोन्ही 10, 5 एके 5, राहिले किती रे तुमचे 2, 5 5 25 राहिलं. 18 हा भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. 15 आणि 4 गुणाकाराला तिकडे भागाकाराला येतील. 15 गुणाकारामध्ये 4 बरोबर किती आलं तुमचं 8 आलं राजा. बे 1 बे बे दोन्ही 4, बे 1 बे बे 9 किती आलं 18. बरोबर आहे का रे. तर भाग द्या. 3 त्रिक 9, 3 5 15, काहीतरी चुकतंय रे. आलं का रे. एकच मिनिट काय कळणार. एस आय किती 18 ना, 18 रुपये. पी आपला 750 रुपये. ठीक आहे. आर काढायचा आहे. कालावधी 3 आहे. 3 छेद किती आलं 12, 3 एके 3, 3 चोक 12. ठीक आहे. छेदाला 100 इकडे तिकडे करतो आताच. 18 भागाकाराचा इकडे गुणाकाराला येईल. बरोबर का रे. इकडं काय राहिलं तुमचं 750, गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 4, गुणाकारामध्ये काय राहिला आर. ठीक आहे. चला भाग देऊया. शून्याला शून्य गेला. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 ना, 5 एके 5, राहिला 2, 5 5 25 आलं तुमचं. 15 आलं 15. चला 3 एके 3, 3 संख्या किती आले रे 18 आलं तुमचं. राहिलं काय काय बघा तुमचं आता. 6 आणि 12 इथं 6 दोन्ही किती आले 12. बरोबर. इकडं काय राहिलं रे तुमचं 15. गुणाकारामध्ये किती आलं 1/4 आलं. गुणाकारामध्ये किती आलं आर. 4 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल राजा. बरोबर का रे. म्हणजे 12 गुणाकारामध्ये 4 बरोबर इकडे किती आलं तुमचं 15 आलं. 15 गुणाकारामध्ये राहिला आर. चला 12 चोक किती आलं 48, छेदामध्ये आलं 15 बरोबर राहिला आर राजा. चला भाग द्या आता. भाग किती 3 जाईल का. 3 5 15, 3 एके 3, 3 संग 18, 5 त्रिक 15. 3 कुठंच दिसत नाही की रे. 3 कुठंच दिसत नाहीये. 3 कुठंच दिसत नाहीये. आलं का रे पंढरीनाथ. काय येतंय. येतंय का नाही. पर्याय तर काय दिसना. अरे आलं का. काय येतंय. पुन्हा एकदा करतो कॅल्क्युलेशन. 18 रुपये. काहीतरी चुकतंय. पी किती आहे 750, आर काढायचा आहे. टी किती आला आपला 3, छेदामध्ये आलं 12, छेदामध्ये किती आलं 100. चला 18 गुणाकारामध्ये 100 बरोबर किती आलं 750. 3 एके 3, 3 चोक 12, गुणाकारामध्ये 1/4, गुणाकारामध्ये आर.
शून्याला शून्य गेला, 5 दोन्ही 10, 15 5 75. पुन्हा भाग जातोय का रे? नाही ना, 3 भाग जातो, 3 3 5 15, 3 संग 18, 6 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 4 इकडे भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल आणि इकडे किती राहिला 5, 6 दोन्ही 12, 12 चोक किती आलं 48, 48 छेदामध्ये 5 बरोबर आर आलं, 5 9 45, राहिले किती रे 3, वरचा शून्य घेतला पॉईंट दिला 5 31, 9.6 आलं का चेक करा, 9.6, 9.6 आलं का ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करा, आलं का रे? ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करा. हा इथं मी भागलं, इथं पण पुन्हा 3/4 घेतलं होतं मग इथं 3 1 3, 3 चोक 12 आलं, मी 1/4 घ्यायच्या जागी मी 3/4 घेतल्यामुळे ते कॅल्क्युलेशन होत होतं. चला आलं का बघा 9.6. पुढचा क्वेश्चन. झालं का रे? 7,500 रुपये एक रक्कम सरळ व्याजाच्या निश्चित दराने 8 वर्षामध्ये 11,700 होते, तर प्रतिवर्ष व्याजाचा दर काय विचारलेला आहे तुम्हाला. 8 वर्षामध्ये एवढी एवढी रक्कम होती. व्याजाचा दर काढायचा, SI बरोबर P गुणाकारामध्ये R गुणाकारामध्ये T, छेदामध्ये किती रे 100. SI काढा अगोदर. रास किती होती 11,700 होती, वजा 7,500 करा, 0 0, 7तून 5 गेला 2 राहिला राजा, 1तून 7 जात ना, हातच्या उसने झाले 11, 11तून 7 गेला राहिला किती तुमचा 4, 4,200 आलं, 4,200 काय आलं रे SI आला 4,200 बेटा. बरोबर पी किती आहे 7,500 आहे, गुणाकारामध्ये आर किती आपला काढायचा आहे, टी किती आपला कालावधी 8 आहे वर्ष, छेदामध्ये 100, 2 शून्याला 2 शून्य गेले राजा. चला भाग द्या, 8 1 8, 8च्या पाड्यात हाय कर इथं नाहीये, 2 भाग 4 भाग देऊ आपण, 2 भाग देऊया, बे चोक 8, बे 2 4, बे 1 बे, बे 0 0, बे 0 0, 3 भाग जाईल आपला, 3 7 21, 3 0 0, 3 0 0, 3 2 6, राहिला 1, 3 5 किती आलं 15, भाग कितीने जातोय 5 ने भाग जातोय पुन्हा, 5 5 आले 25 राजा. इथं लिहितो अगोदर काय काय राहिलं, 700 बरोबर 25 गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये किती आलं 4 आलं 4. चला 5 5 किती आलं 25 आलं राजा, 5 1 5, राहिले किती 2, 5 चोक 20, 5 0 0. चला पुन्हा 5 न भाग जाईल, 5 1 5, 5 2 10, राहिले किती 4, 5 8 40, 4 7 किती आलं 28 राजा. 7 बरोबर किती आलं 60% बरोबर आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 7% आला का चेक करा. 7% येतोय का रे? आला का चेक करा. व्याजाचा दर 7%, पर्याय नाही, पर्याय मध्ये नाही, भाग पूर्ण गेलाय, कुठला तरी पर्याय खुडा. 7% करा पर्याय क्रमांक 4. 60% आला पाहिजे 7%. हा ठीक आहे चला
पर्याय चुकले, सगळेच पर्याय चुकलेले ते. 60% एक बदला कुठला तरी. चला पुढं. ह्या गणितातील ह्या गणित पर्याय सेम झालेत. झालं का रे? सरळ व्याजाच्या एका निश्चित दराने 25,000 रुपये रकमेवर 4 वर्षामध्ये 31,500 होतात. तर व्याजाचा दर काय विचारलं? SI चा फॉर्म्युला वापरा. PRT छेदामध्ये किती तुमचं 100. रास होती 31,500. मुद्दल आहे तुमची 25,000 राजा. राशे मधून मुद्दल वजा केली की व्याज निघेल 5. राहिले 2 11. 11तून 5 गेला राहिला 6. 0. 6,000 किती आलं? 500. 6,500 काय आलं रे? व्याज आलं 6,500. बरोबर. पी आपला किती आहे? 25,000 आहे. गुणाकारामध्ये आर काढायचा. कालावधी बेटा 4 वर्ष आहे. छेदामध्ये आलं 100. 2 शून्याला 2 शून्य गेले. इथल्या 1 शून्याला हा 1 शून्य गेला. चला भाग द्या. कितीनं भाग जाईल? 25 न जाईल का रे? 5 न भाग जाईल. 5 5 25 राजा. 5 1 5 राहिला 1. 5 त्रिक 15. 5 0 0 राहिलं काय बघा? 130 बरोबर 5 गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये 4. भाग द्या पुन्हा. 5 न भाग जाईल. 5 1 5. 5 2 10. राहिले किती तुमचे? 3. 5 सक्क 30 आलं राजा. पुन्हा भाग जातो 2 नी. डायरेक्ट भाग आलो तरी चालेल. चला 4 इंच 16 4 25. 4 सक्क किती आलं रे? 24. 4 सक्क 24. राहिले किती तुमचे? 2. वरचा शून्य उसना घेतला दिला पॉईंट. 4 पंची 20 राजा. किती आलं? आर बरोबर 6.5 आलं का? चेक करा. आर बरोबर 6.5% व्याजाचा दर आला का? चेक करा. 6.5% यायला पाहिजे. ऑप्शन कुठं दिसतंय बघा? हा आहे ऑप्शन मध्ये. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करा. चला पुढच्या प्रश्नाकडे दे. 3 महिन्यासाठी गुंतवणूक केलेली 875 रुपये रकमेवरती 21 रुपये व्याज प्राप्त होते. तर सरळ व्याजाचा दर काय म्हणतंय? झालं का रे? 3 महिन्यासाठी म्हणतंय. 875 रुपयावरती 21 रुपये व्याज येते. मुद्दल आपली 875 आहे. गुणाकारामध्ये रेट काढायचा आहे. दर काढायचा आहे. कालावधी किती आहे रे? 3 महिने. 3 छेदामध्ये किती आलं? 12 आलं. छेदामध्ये किती आलं? 100 आलं. 3 1 3. 3 चोक 12. एक राहतो रे. मग इथंच असा गोळ झालता आपला. 21 गुणाकारामध्ये किती आलं? 100 आलं राजा. बरोबर. इकडे किती आलं? 875. गुणाकारामध्ये आर. गुणाकारामध्ये किती आलं? 1/4 राजा. चला भाग द्या. कितीनं भाग जाईल? 5 न. 5 ने भाग जाईल. 5 2 10. 5 0 0. चला 5 1 5. राहिले 3. 5 7 35. राहिले 2. 5 5 25 राजा. पुन्हा 5 5 ने भाग जाईल. 5 चोक 20.
ओके. चला पुन्हा किती 5 त्रिक 15 आले, राहिले 2, 5 5 25 आले राजा. बघा किती राहिलं तुमचं राहिले 21 गुणाकारामध्ये 4 बरोबर किती आलं 35 गुणाकारामध्ये 1/4 7 5 35 7 त्रिक 21 आलं राजा. हा 3 गुणाकारामध्ये 4 हा 4 भागाकाराला इकडे गुणाकाराला जाईल गुणिले 4 5 गुणाकाराला इकडे भागाकाराला येईल बरोबर इकडे काय राहिला तुमचा आर राहिला राजा आर. तर भाग द्या. चला भाग किती जाईल 4 × 16 16 त्रिक किती आलं 48 48 छेदामध्ये किती आलं 5 आलं बरोबर का रे 4 × 16 16 त्रिक 48 16 2 32 16 त्रिक 48 5 9 45 राजा. राहिले किती रे 3 वरचा शून्य दिला पण 5 सक्क 30. व्याजाचा दर 9.6% आला का चेक करा. व्याजाचा दर 9.6% आला का चेक करा. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करा. आलं का रे. जाऊया का पुढं. चला पुढचा प्रश्न. विनीतने 4,800 रुपये निवेश केले 2 वर्षानंतर 5,832 रक्कम प्राप्त झाली तर व्याजाचा दर काय विचारलेला आहे. झालं का रे. 4,860 रुपये निवेश केले 2 वर्षानंतर 5,832 होते. 5,832 काय रे बाबा रास आहे. राशीमधून जर मुद्दल वजा केली तर तुम्हाला काय मिळेल रे व्याज मिळेल. व्याज व्याज काढून घ्या. 4,800 किती आहे 60 आहे. 2 तसंच 3तून 6 जात ना हातच्या उसना घेतला 7 झाले झाले 13 13तून 6 गेला राहिले किती रे बघा 7 राहिले 7 7च राहिले का बघा 13तून 6 गेला. चला 7तून 8 जात ना हातच्या उसना घेतला झाले 17 17तून 8 गेला राहिला 9 4तून 4 गेला 0. व्याज किती आलं 972 आलं राजा. व्याज 972 आलं बरोबर. याचा आपला 972 आहे. मुद्दल 4,800 किती आहे रे बाबा 60 आहे. व्याजाचा दर काढायचा आहे. कालावधी 2 वर्ष. छेदामध्ये किती आलं 100 आलं बेटा. शून्याला शून्य गेला गेला ना. चला 486 ची दुप्पट करूया. 2 सक्क 12 82 16 1 17 4 2 8 1 972 येते. 486 एके 486 486 दोन्ही किती आलं 972 आलं. 2 ला 2 कॅन्सल झालं. राहिलं काय आर छेदामध्ये काय राहिलं 10 राहिलं. म्हणजे व्याजाचा दर किती टक्के आला 10% आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 10% आला का चेक करा. व्याजाचा दर 10% आला का चेक करून घ्या. चला पुढे जाऊया करे. पुढचा क्वेश्चन 33वा. एक निश्चित रकमेवर सरळ व्याज मुद्दलाच्या 1/36 आहे. जर व्याजाचा दर व वर्षाची संख्या समान असेल तर व्याजाचा दर काय विचारलेला आहे. टाईप झालाय का एकदा चेक करा. आपला हा टाईप झालाय आपला शिकून. जेवढे आपले टाईप झाले शिकून लक्षात ठेवा. त्याच्यावरती सगळी रिव्हिजन चालू आहेत आपल्या. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळी नवीन नवीन पण गोष्टी शिकायला भेटतात.
जे आपण पहिल्या 12-13 टाईप मध्ये जे शिकलो नाही, जे गणित आली नाहीत, ती गणित तुम्हाला इथं शिकायला मिळते. काय म्हणलं रे? रकमेवरती सरळ व्याज आहे ना, आपला टाईप झालाय बघा. जाऊन मागची लेक्चर बघा एकदा. सरळ व्याज हे कसं आहे? मुदलाच्या एक छेद कसं आहे रे? 36 आहे, 36. याचा अर्थ काय झाला माहिती का? सरळ व्याजाला मी एस आय म्हणतो. एस आय मुद्दल पी आहे, पी गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला. बरोबर, एक छेद किती आलं तुमचं? 36 आले, तर 36 लिहा. व्याजाचा दर आणि कालावधी. दर आणि कालावधी कसा रे बाबा? समान आहे, समान. कालावधी दर काढायला विचारला. दर जर आर असेल तर कालावधी सुद्धा काय असेल रे? आरच असेल राजा. कारण दर आणि कालावधी कसे तुमचे सेम आहे त्या ठिकाणी. चला पुढं. मग एस आय चा फॉर्म्युला वापरा राजा. एस आय चा फॉर्म्युला काय आहे आपला? पी आर आणि काय येतं तुमचं? एन येतं राजा. किंवा टी लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. कालावधी टी छेदामध्ये किती आलं? 100 राजा. एस आय किती आला रे आपला? एस आय एक आला, एक रुपया आलेला. एस आय 1 रुपया. पी 36 आलाय. पी 36 गुणाकारामध्ये आर आरच आहे. टी सुद्धा तुमचा कालावधी आरच आहे राजा. छेदामध्ये किती आलं? 100 आलं. 100 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल आणि 36 गुणाकाराला इकडे भागाकाराला येईल. बरोबर इकडे काय राहिला? आरचा वर्ग आला राजा. दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्या. म्हणजे काय आलं? 100चं वर्गमूळ 10 आलं आणि 36चं किती आलं? 6. बरोबर किती आला? भाग जातोय. 2×5 = 10 आणि 2×3 किती आलं? 6. 5 छेदामध्ये 3% बरोबर व्याजाचा दर आला का चेक करून घ्या. 5 छेदामध्ये 3% आलं का चेक करा. ऑप्शन क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. आलं का रे? हा ठीक आहे, चला. अनिल कुमारने व्याजाच्या समान वर्षासाठी 24,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाच्या समान वर्षास व्याजदराच्या समान वर्षासाठी 24,000 रुपये कर्ज घेतले. त्याने कालावधीच्या शेवटी 19,440 रुपये व्याज दिले. तर व्याजाचा दर काय विचारलेला आहे? जेवढा दर आहे तेवढाच कालावधी आहे असं म्हणते. व्याजाच्या दराच्या समान कालावधीसाठी याचा अर्थ जेवढा व्याजाचा दर आहे तेवढाच कालावधी आहे तुमचा.
झालं का रे? व्याजाच्या समान दरासाठी म्हणते. जेवढा व्याजाचा दर आहे लक्षात ठेवा, जेवढा व्याजाचा दर आहे तेवढाच तुमचा कालावधी आहे. कालावधी तेवढाच काय आहे तुमचा कालावधी आहे. दर जर आर असेल तर कालावधी सुद्धा किती आला बेटा? आरच आला तुमचा. मग म्हणते काय त्या ठिकाणी 24,000 रुपये कर्ज घेतले, त्यांनी कालावधीच्या शेवटी 19,400 19,440 रुपये व्याज आहे. कशावरती? 24,000वरती व्याज आहे राजा. कालावधी आणि व्याजाचा दर कसा आहे तुमचा? सारखाच आहे. छेदामध्ये किती आलं बेटा? 100. 2 शून्याला 2 शून्य कटले. शून्याला इथलं शून्य गेले राजा. भाग जातोय का बघा, भाग जातोय का? 2 ने भाग जाईल. बे 1 बे, बे 2 4, बे 9 18 राहिला 1, बे 7 14, बे 2 4, पुन्हा 2 ने भाग जाईल. 972 बरोबर 12. गुणाकारामध्ये किती आला तुमचा? आर गुणाकारामध्ये आर चा वर्ग आला राजा. बरोबर का रे? चला, बे सक्क 12, बे त्रिक 6, सॉरी बे चोक 8, 8 बसतो ना भागेत. बे चोक 8 आले तुमचे. राहिला 1, 2 न भाग आला तो. बे सक्क 12, बे चोक 8 राहिला 1, बे 8 16 राहिला 1, बे सक्क 12 राजा. चला, 6 ने भाग जातोय का बघा? जातोय. 6 1 6, 6 8 48, 6 1 6, 81 बरोबर काय आलं? आर चा वर्ग आला राजा. आणि आर बरोबर काय आलं? दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्या. 9 आलं 9. 81 चं वर्गमूळ 9 आलं. आर तुमचा 9% आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या राजा. व्याजाचा दर 9% आला का? चेक करा. झालं का रे? चला पुढं. सरळ व्याजाच्या दराने 800 रुपये 3 वर्षामध्ये 965 रुपये होता. जर मुद्दल समान कालावधीमध्ये 1052 रुपये होते तर व्याजाच्या दरामध्ये किती टक्के वाढ झाली म्हणते? व्याजाच्या दरामध्ये किती टक्के वाढ झाली असं विचारलेलं आहे तुम्हाला. झालं का रे? अरे 800 रुपये होते ना, 800 रुपये. 800 रुपयेच 3 वर्षामध्ये किती होतात रे? 3 वर्षामध्ये तुमचे किती होतात? 965 होतात राजा. बरोबर का रे? आणि पुढे सांगते मुद्दल तीच आहे. मुद्दल तीच आहे बेटा. मुद्दल 30 ठेवायची आपल्याला. आणि काय म्हणते? समान मुद्दल समान कालावधीमध्ये. मुद्दल 30 आणि कालावधी पण तुमचा समान लक्षात ठेवा. कालावधी पण कुठला तुमचा? 3 वर्ष राजा. आणि मुद्दल पण तीच आहे. आणि 3 वर्षामध्ये किती होतं? 1052 रुपये होती. 1052 होती. म्हणजे तुमची वाढली किती बघा तुमची? 965 होती तुमची. कारण सरळ व्याजामध्ये आपल्याला माहित आहे, सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षी व्याज कसं असतं रे? समान असतं. आणि मुद्दल तीच असते. मुद्दल काय बदलणार नाही लक्षात ठेवा. 800 रुपयाची मुद्दल आहे ती तुमची तशीच राहणार त्या ठिकाणी. फक्त तुमचं व्याज वाढत जाणार. आणि प्रत्येक वर्षी व्याज कसं असणार तुमचं? समान असणार राजा.
म्हणजे काय म्हणते या ठिकाणी 800 रुपये होती, 3 वर्षामध्ये 965 होती. जर मुद्दल 30 ठेवली तर पुढील 3 वर्षामध्ये किती होती? 1052 होती. म्हणजे वाढले किती ना बघा रे इथून इथपर्यंत. इथून इथपर्यंत वाढलं किती? 1052 वजा 965. हातच्या उसना घेतला 12, 12तून 5 गेला, किती राहिले रे तुमचे? वाढले किती? 7 ना. 7 राहिले. 4तून 6 गेला, जात नाही. हातच्या उसना 10, इथला हातच्या उसना झाले 14, 14तून 6 8. 87 रुपये का रे? 87. बरोबर आलं का? चेक करा वजाबाकी. हा हा, इथं इथं चुकले. थांबा 1 मिनिट. तरी म्हणलं असं कसं काय झालं? इथं इथं चुकलेलं आहे. इथं 956 करा, 956. इथं बदला 956 आहे, इथं रक्कम 956 आहे. 65 नाही, 956 आहे. 3 वर्षामध्ये 800ची 956 होती. तेवढाच कालावधी, तेवढीच रक्कम लक्षात ठेवा. 3 वर्षामध्ये 1052 होती तुमची. मग इथला गॅप काढा. वाढलं किती लक्षात ठेवा? व्याज वाढलं किती तुमचं? तर 1052 वजा 956 राजा. हे बदलून घ्या बरं का, बदलून घ्या. हा, इथं हातच्या उसनं घेतला 4 झाले 12, 12तून 6 गेला, 6 राहिला. 4तून 5 जात ना, हातच्या उसनं घेतला 10, 10तून इथं 9 राहिला, राजले 14. 14तून 5 गेला, राहिला किती रे? 9. 9तून 9 गेला, 0 आणि 0. 96 आलं, 96 राजा. 3 वर्षामध्ये व्याज किती वाढलं तुमचं? 96 रुपये वाढलं, 96. व्याज जे वाढलं ती 96 वाढलं, लक्षात ठेवा. किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये. एका वर्षामध्ये वाढ किती? एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये वाढ किती? वाढ एका वर्षामध्ये वाढ किती? 3 वर्षामध्ये वाढले 96 रुपये व्याज. तर एका वर्षामध्ये व्याज किती वाढलं ते काढा. 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. वाढलं किती तुमचं? 32 रुपये वाढलं, 32 रुपये राजा. 32 रुपये वाढलेलं आहे तुमचं व्याज. कशावर वाढलं 32 रुपये तुमचं व्याज? एका वर्षामध्ये तर 800 वाढलं. 800 व्याज किती वाढलं रे? 32 रुपये व्याज वाढलं राजा. तर म्हणतंय 100ला किती तुमचं? 2 शून्याला 2 शून्य इथले गेले राजा. गेले का? 8 1 8, 8 चोक किती आलं? 32 आलं. 4% वाढलं, 4%. व्याजाचा दर किती टक्क्यांनी वाढला? 4% वाढला. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करा राजा. क्लिअर का रे बाबा? एकदा कमेंट करा. समजलं का? मी काय केलं म्हणते गणित? 800 रुपये होते, 3 वर्षामध्ये 965 होते. जर मुद्दल समान कालावधीमध्ये 1052 रुपये होत असेल, लक्षात ठेवा, तर व्याजाच्या दरामध्ये किती टक्के वाढ झाली? मुद्दल तेवढीच ठेवायचं आहे, वर्ष तेवढं ठेवायचं, लक्षात ठेवा. मात्र ती रक्कम 1052 करायची. याचा अर्थ रक्कम तीच आहे 800, कालावधी पण तोच आहे. याचा अर्थ रक्कम 1052 होती, म्हणजे व्याजाचा दर वाढलेला असेल राजा. आणि ती म्हणते व्याजाचा वाढलेला दर सांगा ना. तवा तर वाढलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल की सर व्याजाचा दर एवढा एवढा होता, 800वरची तुमची 800 रक्कम होती ती 905, 900 किती झाली? 56 झाली. किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये. बरोबर का रे? 3 वर्षामध्ये 956 झाले. पण ती काय म्हणते? रक्कम तीच ठेवा, वर्ष तेवढीच ठेवा, पण रक्कम किती झाली पाहिजे? 1052 झाली पाहिजे. याचा अर्थ हित व्याजदर वेगळा होता, हित व्याजदर कसा वाढला गेलेला आहे त्या ठिकाणी. कारण व्याजदर तोच असता तर लक्षात ठेवा तेवढंच आलं, 956 आली असती रक्कम त्या ठिकाणी. पण इथं व्याजदर वाढलेला आहे. वाढला व्याजदर याचा अर्थ लक्षात ठेवा, म्हणून रक्कम 1052 झाली. याचा तो व्याज किती वाढलं? तर 3 वर्षामध्ये व्याज जर वाढल्यामुळं रक्कम ही तुमची, लक्षात ठेवा, व्याज हे 96 रुपयांनी काय झालं? वाढलं. मग एका वर्षामध्ये व्याज किती वाढलं? तर 32 रुपये. कशावरती? तर मुद्दलेवरती. 800वरती 32 रुपये व्याज वाढलं, तर 100ला किती? कॅन्सल केले 2 शून्य, 8 चौक 32. व्याजाचा जर 4% वाढवला तेव्हा रक्कम 1000 किती झाली? 52 झाली. ऑप्शन क्रमांक किती येणार तुमचा? 2 येणार, 2. चला पुढं. किती टक्के वार्षिक सरळ व्याज दराने गुंतवणूक केली गेलेली रक्कम 15 वर्षाचे सरळ व्याज आणि गुंतवणूक केल्या गेलेल्या रकमेच्या 3/4 बरोबर असेल?
किती टक्के वार्षिक सरळ व्याजदराने गुंतवणूक केली गेली रक्कम 15 वर्षाचे रक्कमेचे 15 वर्षाचे सरळ व्याज आहे. गेलेल्या रकमेचे 15 वर्षाचे सरळ व्याज. किती वर्षाचं? 15 वर्षाचं सरळ व्याज. लक्षात ठेवा, कालावधीला 15 वर्ष, 15 वर्षाचं सरळ व्याज. हे कसं? त्या गुंतवणूक केले गेलेल्या रकमेचं टाईप शिकलोय आपण. लक्षात ठेवा, त्या रकमेचं, रक्कम म्हणजे काय रे बाबा? तुमची मुद्दल. 15 वर्षाचं सरळ व्याज आहे ना, ते मुदलेच्या कसं होतंय? 304च्या बरोबर आहे म्हणतंय. मी काय म्हणतोय? गणित काय म्हणते? 15 वर्षाचं जे सरळ व्याज आहे ना, सरळ व्याज, हे गुंतवणूक केलेली जी काही मुद्दल असेल ना, मुदलेच्या 304च्या बरोबर आहे म्हणते. 304च्या म्हणजे मुदलेची 304 काढली की तुम्हाला काय मिळते? सरळ व्याज मिळते राजा. ओके, म्हणजे काय झालं तुमचं? सरळ व्याज. मुद्दल गुणाकाराला इकडे कशा लिहिल? तुमची भागाकाराला. मग इकडं काय राहिलं? 3/4. अरे सरळ व्याज किती आलं? 3 रुपये. मुद्दल आली 4 रुपये राजा. ओके, मग आपल्याला काय करायचं आता? विचारले काय? तर किती टक्के सरळ व्याज दर काढायचा राजा? म्हणजे SI चा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. SI बरोबर P गुणाकारामध्ये R गुणाकारामध्ये T, छेदामध्ये किती आलं तुमचं? 100. सूत्रात किंमत टाका. SI आपला 3 रुपये बेटा, बरोबर P आपला 4 आहे. गुणाकारामध्ये दर काढायचा. कालावधी आपला 15 वर्ष आहे. छेदामध्ये किती आला? 100 आला. 3 एके 3, 3 5 15, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 0 0, 4 एके 4, 4 5 किती आलं? 20 आलं. वरती राहिलाय R, खाली राहिले 5. याचा अर्थ R बरोबर R टक्के. व्याजाचा दर किती आला? 5% आला. 5% आला का चेक करून घ्या. 5% व्याजाचा दर 5% आला का चेक करा. हा सुद्धा टाईप आपण शिकलेला आहे राजा. एकदा मागची लेक्चर जाऊन बघा. मला वाटतं हे मागा गणित होतं ना, हे गणित कुठलं रे? हा, हे गणित होतं ना, ह्याच्यासारखं सेम, काय वेगळं नाही. सदोतीस. चला, सरळ व्याज मुदलाच्या 12.5 अधिक असेल तर वर्षांची संख्या N आणि दरचे गुणोत्तर 2:1 असेल तर N व R ची किंमत काय विचारलेली आहे तुम्हाला? झालं का रे? काय म्हणते माहिती का? सरळ व्याज हे मुदलाच्या, सरळ व्याज आहे ना, सरळ व्याज बेटा, हे सरळ व्याज मुदलाच्या म्हणतंय. कसं आहे रे? 12 मुदलाच्या 12.5% कसं आहे तुमचं? अधिक आहे म्हणते. अधिक राजा. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला सांगतो. सरळ काय करायचं? 12.5% काढायचं. टक्के म्हणजे खाली किती रे? 100 ना तुमचे. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. 125 ला खाली वर एक दशांश चिन्ह, एक शून्य वाढवा. 25 एके 25, 25 125 एके 125, 125 8 1000, 1/8 आलं. काय आलं? हे एक आलं ना, हे सरळ व्याज आलं. हे काय आलं? सरळ व्याज आलं राजा. आणि ही काय आली? मुद्दल आली. मुद्दल. पण काय म्हणते माहिती का? पुढे काय म्हणते माहिती का? की सरळ व्याज हे मुदलाच्या 12.5% अधिक आहे. याचा अर्थ काय झाला माहिती का? याचा अर्थ झाला काय माहिती का तुमचा? व्याज जे आलं ना, व्याज, ते व्याज किती आलं माहिती का? मुदल किती आहे? 1 आहे. आणि मुदलाच्या 12.5% 1 आहे. म्हणजे 1 ऍड करा. हे सुद्धा सरळ व्याज आहे. लक्षात ठेवा. आता इथं 1 ऍड करा. 8 ने किती आलं तुमचं? 9 आलं. 9 राजा.
व्याज किती आलं तुमचं 9 आलं 9 त्या ठिकाणी. का रे? कारण सरळ व्याज हे मुद्दलाच्या 12.5% म्हणजे 1/8 आला ना, म्हणजे याचा अर्थ मुद्दल 8 आहे व्याज 1 आहे, म्हणजे मुद्दलापेक्षा 1 जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 1 आहे. सरळ व्याज हे मुद्दलाच्या म्हणले, मग सरळ व्याजामध्ये मुद्दल ऍड करा तुमची. सरळ व्याज 1 आहे, मुद्दल ऍड केली तुमचं किती झालं 9 झालं, म्हणजे व्याज किती आलं तुमचं 9 आलं राजा. आता एसआयच्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. व्याज 9 आहे, मुद्दल 8 आहे, गुणाकारामध्ये काय सांगितलं रे बाबा? तुमचा यन आणि दर जो आहे ना गुणोत्तर किती आहे 2:1 आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा, कालावधी 2x माना आणि व्याजाचा दर किती 1x माना, म्हणजे फक्त आला x राजा. छेदामध्ये किती आलं तुमचं 100 आलं 100. आता भाग द्या. बे 1 बे, बे पंचे 10, बे 0 0 राजा. चला भाग द्या इथं पुन्हा. बे चोक 8 राहिले किती बघा, बे चोक 8 म्हणले 25 दोन्ही किती आलं 50 राजा. भाग जातो का रे तुमचा? चला इकडे नेऊया. 9 गुणाकारामध्ये 25, छेदामध्ये किती आलं तुमचं 4 आलं 4 राजा. 4 गुणाकाराला भाग करली इकडे एक्स बरोबर एक्स गुणाकारामध्ये एक्स, एक्सचा वर्ग आलं राजा. दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्या, ह्याचं वर्गमूळ आलं 3, ह्याचं आलं 5, खाली किती आलं तुमचं 2 आलं राजा. बरोबर इकडे किती आलं एक्स, 5 त्रिक 15. नाही का रे पर्यायामध्ये? हा ठीक आहे, नसेल काही तर पर्याय चुकला असेल राजा. चला 5 त्रिक 15 आलं, 15 छेदामध्ये 2 बरोबर किती आला एक्स, 15च्या निम्मे किती आली 7.5 आली 7.5. एक्स व्याजाचा दर किती आला 7.5 आला का चेक करा. 7.5 आला का चेक करा राजा. व्याजाचा दर 7.5 आला. एक्स काय आलं आपलं, एक्स काय आलं रे बाबा इथं, एक्स आपण मांडले काय बघा इथं एक्स. एक्स हा काय तुमचा आर 1 आहे ना, 1 ला एक्स मांडल्या पुन्हा. हा काय तुमचा आर आहे आर. आर तुमचा आला ना आर, आर जो आला तो बेटा 7.5 आला 7.5. आणि गुणोत्तर किती आहे तुमचं 2, 7.5 ची दुप्पट करा की. यन 7.5 ची जर दुप्पट केली तर यन किती भेटला तुम्हाला 15 भेटला 15. 15 7.5 कुठं दिसतंय का बघा. हा इथं 7 ला 1/2 करा. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करा बाबा. दिसतंय ना? काय केलं माहिती का, सरळ व्याज हे मुद्दलाच्या 12.5% जास्त आहे. मी 12.5% काढला, म्हणजे काय आला माहिती का 1/8 आला. 1/8 आला म्हणजेच काय झालं माहिती का, व्याज व्याज 1 आहे तर मुद्दल 8 आहे, म्हणजे मुद्दल ऍड करा. 8 ने किती आलं 9, 9 व्याज भेटलं आपल्याला. व्याज भेटलं 9 राजा. एसआयच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकला. 9 बरोबर मुद्दल तुमची 8 आहे, तुमचं कालावधीचं गुणोत्तर 2 आहे म्हणून 2x मानलं. आर तुमचा किती आहे 1 आहे म्हणून 1x मानला, लक्षात ठेवा. आणि भाग दिला तुमचा इकडं. इकडं काय झालं 25 भागाकार, इकडे गुणाकार आलं, 4 गुणाकाराचं भाग करायला गेलं, वर्गमूळ घेतलं, 9चं वर्गमूळ 3, 25चं 5, 4चं 2 आलं, 5 त्रिक 15, 15ला 2 भागलं 7.5 आलं. हे 7.5 काय आलं तुमचं एक्स आला. एक्स एक्स काय तुमचा 1x आला तुमचा, बरोबर ना. म्हणजे आर आला, म्हणजे व्याजाचा दर किती आला तुमचा 7.5 आला. आणि कालावधी कसा आहे तुमचा दुप्पट आहे. 7.5 ची दुप्पट करा, किती आलं 15. 15 आणि 7.5 आलं का चेक करून घ्या. 15 आणि 7.5 आलं का चेक करून घ्या. चला जाऊया करे पुढं. क्लिअर करे बाबा, कमेंट करा एकदा. पंढरीनाथ क्लिअर करे बाबा. एका निश्चित दराने 5 वर्षासाठी गुंतवणूक केलेली रकमेची रास 9,800 होते.
त्याच दराने 10 वर्षासाठी गुंतवणूक केलेली समान रकमेची रास 12,700 रुपये होती. दोन्ही वेळी सर्व दिले जाते. सर्व नाही रे, सर्व नाही, सर्व दिले जाते. दोन्ही वेळी सरळ व्याज दिले जाते. म्हणा सरळ व्याज दिले जाते. दोन्ही वेळी सरळ व्याज दिले जाते असं असेल. टाईप शिकलोय आपण. दोन वेळेची रास दिली असता. टाईप शिकलोय बघा आपण. 2 वेळेची रास दिली असता. बघा एकदा चेक करा मागचा व्हिडिओ. आठवते का बघा. 2 वेळेची रास दिली असता आपण हा टाईप शिकलेलो आहोत. त्याच्यावरतीच गणित आहे. झालं का रे. 5 वर्षासाठी रास. 5 वर्षाची रास किती रे बाबा. 9,800. 5 वर्षाची रास. 5 वर्षाची रास किती. 9,800. राशीमध्ये मुद्दल अधिक व्याज असतं. 10 वर्षाची रास किती आहे रे तुमची. 12,000 किती आहे. 600 आहे. 12,600. 2 राशी मधला डिफरन्स म्हणजे मी सांगितलं होतं टाईप पण पूर्ण शिकला. एकदा मागे जाऊन बघा. 2 राशी मधला डिफरन्स म्हणजे व्याज असतं तुमचं व्याज. 10 वजा 5 म्हणजे किती आलं रे. 5 आलं. म्हणजे 5 वर्षाचं व्याज काढून घ्या. 5 वर्षाचे व्याज काढायचा बेटा. कसं काढणार तुम्ही 5 वर्षाचं व्याज. 12,600 मधून तुला 9,800 वजा करावं लागेल. चला 0,0,6 जात ना. हातच्या घेतला 1 झाले. 16 गेला 8 राहिला. हातच्या उसने घेतला 11 9 गेला 9 10 2 राहिले. 2,800 आलं. 5 वर्षाचं व्याज जे आलं ते 2,800 आलं. एका वर्षाचं व्याज काढा. 5 वर्षाचं व्याज हा निघालंय ना. काय टेन्शन नाही. 5 वर्षाचं व्याज आलं. 1 वर्षाची काढायची गरज नाही. कारण कालावधी आपल्याकडे 5 वर्ष आहे. संपला विषय. लक्षात ठेवा. कालावधी जेवढा दोन्हीपैकी कुठला कालावधी पकडतात तेवढ्या वर्षाचं व्याज माहित पाहिजे. 5 वर्ष कालावधी आपल्याकडे ते आहे. 5 वर्षाचं व्याज निघालेलं आहे. मुद्दल काढून घ्या. त्याशिवाय दर काढता येणार नाही. मुद्दल बरोबर काय रे बाबा. 5 वर्षाची रास किती आहे. 9,800 राजा. आणि 5 वर्षाचं व्याज किती आहे. 2,800 राजा. वजाबाकी केली की मुद्दल निघेल 0 0. 8तून 8 गेला 0. आणि 9तून 2 गेला किती आला. 7 आला. 7,000 ही आपली काय आली. मुद्दल आली. मुद्दल म्हणजे काय आला आपला. फी आला राजा. एस आय काढायचं आपल्याला. एस आय बरोबर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. एस आय बरोबर पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी छेदामध्ये किती बेटा 100. एस आय किती आहे रे. आपण कालावधी 5 वर्ष पकडतोय. एस आय तर किती आला. 2,800 आलाय. 2,800 बरोबर पी किती आला आपला 7,000 आलेला आहे. आर काढायचा आहे. टी आपला किती आहे 5 आहे. छेदामध्ये किती आलं 100 आलं. 2 शून्याला 2 शून्य गेले. इथला एक शून्य इथला एक शून्य गेला. 7 1 7 7 चोक 28 7 0 0 राजा. राहिलं काय 40 बरोबर आर गुणाकारामध्ये 5 85 किती आलं 40 आलं. 8% बरोबर आर आला. व्याजाचा दर 8% आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 8% आला का चेक करा. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. शिकलोय का नाही एकदा चेक करा. आता
झालंय का आपलं बाबा? हो झालेलं आहे. 2 वेळची रास दिली असता असा टाईपच आपण शिकलेलो आहोत. आलं का रे? क्लिअर का रे बाबा? जाया का पुढं? चला. किती वर्षामध्ये 1800 रुपये रक्कम 5% व्याजदराने 390 सरळ व्याज प्राप्त होईल? कालावधी काढायचा. कालावधी तुम्हाला झालं का रे? कालावधी काढायचा. व्याज तुमचं 390 आहे बेटा. बरोबर रक्कम 1800 आहे. व्याजाचा दर 5%. कालावधी टी काढायचा. छेदामध्ये किती आलं? 100 आलं. शून्याला शून्य, शून्याला शून्य गेला राजा. चला भाग द्या. भाग कितीनं जाईल तुमचा? 5 भाग जाईल. 5 7 35 राजा. राहिले 4 5 40. चला 2 भाग जाईल. 92 18. 2 6 राहिला 1. 92 18. 39 बरोबर 9 गुणाकारामध्ये किती आला? टी आला राजा. चला इथं भाग द्या. 9 9 तसंच लिहा. 9 1 9. 9 चोक किती आलं? 36 बेटा. 39 मधून 36 गेला. राहिला 3. 3 4.3/9 बरोबर किती आला तुमचा? टी आला. 3 1 3. 3 3 9 आलं. 4.1/3 बरोबर टी आला का? चेक करून घ्या. आलं का रे? नाहीये. मग इथं काय तुमचं 4 आहे तर हे 4 वर्ष आलं तुमचं. आणि 1/3 वर्षाचं काय करा तुम्ही? महिन्यामध्ये करा. गुणिले 12 करा. 3 1 3. 3 चोक 12. म्हणजे उत्तर आलं 4 वर्ष 4 महिने. 4 वर्ष 4 महिने आलं का? चेक करून घ्या. कुठं दिसतंय 4 वर्ष 4 महिने? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. आलं का रे बाबा? 4 वर्ष 4 महिने आलेलं आहे. चलो आगे. चला. किती वर्षामध्ये 6% वार्षिक दराने 4000 रुपये मुद्दलावरती सरळ व्याज 400 रुपये प्राप्त होईल? 4000 रुपये तुमच्याकडे ती मुद्दल आहे. 1 2 आणि 3 0. चाळीसावा प्रश्न. झालं का रे? 400 रुपये व्याज आहे बेटा. रक्कम आपली 4000 आहे. कालावधी आपल्याला काढायचा आहे राजा. टी काढायचा आहे. व्याजाचा दर किती आहे? 6%. छेदामध्ये किती आलं? 100. 2 0 2 0. इथला शून्य गेला. 4 1 4. 4 0 0. बरोबर का रे? चला. हा 10 तसा असलेला 6 गुणाकाराला इकडं भागाकार येईल. बरोबर इकडे किती आला तुमचा? टी आला. 2 पंचे 10. 2 किती आलं? 6 राजा. 5/3 वर्ष. 5/3 वर्ष आली का?
हे महिने आहेत, सगळे महिने महिने आहेत बरं का इथं. 22 महिने, 20 महिने, 14 महिने, 18 महिने असे पर्याय आहेत तुमचे. इथं लिहायचं राहिले, टायपिंग लक्षात ठेवा तुमचं. मग 5/3 वर्ष आहे, त्याचं महिन्यामध्ये करण्यासाठी 12ने गुणा, बरोबर आला टी. 3 × 12 5 × 20. 20 महिने आलं का चेक करून घ्या. 20 महिने कालावधी आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. महिन्यामध्ये आहे, सगळं महिन्यामध्ये करावं लागेल. चला पुढं. 8,750 रुपये सरळ व्याज किती वर्षामध्ये 8% वार्षिक दराने मुदलाच्या 6/25 होईल विचारलेलं आहे तुम्हाला. झालंय का टाईप? हो, झालेला आहे. सरळ व्याज हे मुदलाच्या एवढ्या एवढ्या पट होतं. म्हणजेच असं मी टाईप शिकवलाय का बघा तुम्ही. सरळ व्याज मुदलाच्या A/B पट होते. टाईप शिकलोय का आपण बघा. सगळी त्या सगळ्या टाईप वरती प्रॅक्टिस चालू आहे आपली आणि येणं अपेक्षित आहे आता तुम्हाला. तेच इथं आहे, काय बाकी वेगळं नाही. झालं का रे? ह्याची काही गरजच नाही. सरळ म्हणते सरळ व्याज. दिलं नाही दिलं त्याचा काय फरक पडत नाही. सरळ व्याज हे किती वर्षामध्ये 8% वार्षिक दराने मुदलाच्या. सरळ व्याज हे मुदलाच्या म्हणतंय. मुदलेच्या किती होईल? 6/25 पट होईल म्हणतंय राजा. याचा अर्थ काय झाला माहिती का बेटा? सरळ व्याज तसंच लिहिलं. मुद्दल गुणाकाराला इकडे कशा लिहिल? भागाकारा लिहिल. भागाकाराला मुद्दल भागाकाराला आली. बरोबर काय आलं? 6/25. मुद्दल 25 आहे तर व्याज 6 आहे राजा. व्याज 6 आहे, 6 बरोबर मुद्दल 25 आहे. कालावधी आपल्याला टी काढायचा. व्याजाचा दर किती टक्के? 8%. छेदामध्ये किती आलं? 100 बेटा. 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4, 4 दोन्ही किती आलं? 8, बे एक बे, बेत्रिक 6 बेटा. 3 बरोबर किती आलं? टी आलं टी. किती वर्ष लागतील तुमची? 3 वर्ष लागतील. 3 वर्ष. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या राजा. त्या मुदलेची गरजच नाही. जर सरळ व्याज मुदलाच्या एवढ्या एवढ्या पट होतंय म्हणलं की तुम्हाला मुद्दल असावी असा काही नियम नाही राजा. तुम्ही ह्या पद्धतीनं काढू शकता. हा टाईप शिकवलेला आहे, एकदा मागे जाऊन बघा. सरळ व्याज हे मुदलाच्या A/B पट होते. क्लिअर का रे बाबा? आजचा भाग क्लिअर का मला सांगा. आजचा भाग क्लिअर का? तुमचा इथपर्यंत भाग क्लिअर का? राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. ठीक आहे, आजचा भाग क्लिअर झाला असेल, इथंच थांबूया. आजचा भाग, राहिलेला भाग उद्याच्याला पाहूया. क्लिअर का रे बाबा? ठीक आहे, थांबूया. राहिलेला भाग उद्याच्याला बघूया.